आज आले होते गणेश शेठ. सकाळ सकाळ मॉर्निंगला आमचा प्लॅन झाला होता वीरला जायचा. थोड्याच रस्त्यात पुढे गेल्यावरती फाडली फिल्मिंग. घाटात गेले गेले आम्हाला गाड्या दिसायला लागलेले. तिथून आम्ही 2 तास लावून जाऊन पोहोचलो होतो वीरच्या यात्रेला. ड्रोन तर करून घेतला फ्लाय आणि आमचे पण काही काही फोटो काढून घेतले. आणलेलं ड्रोन मंदिराचे काही शॉट्स काढण्यासाठी. तर मंदिराच्या पाशी फिरून ते घेतला. खूप भारी भारी शॉट्स आले होते आणि त्यानंतर मग फायनली आली लँड करण्याची वेळ. तर ड्रोन कुणाच्याच हातात येत नव्हता. ड्रोन आम्ही कसा लँड केला हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. सकाळी 11:30लाच गणेश शेटने स्वतःची उपस्थिती लावलेली. मग थोड्याच वेळात आम्ही गाडी काढली आणि निघलो वीरच्या यात्रेला जाण्यासाठी. अगदी थोडेच पुढे गेले असताच फिल्मिंग काढण्याचं हे करून घेतलं, कारण की नाहीतर फाईन तर खूप मोठा पडतो. त्यामुळे आधी फिल्मिंग काढले आणि निघलो पुढच्या दिशेने. अगदीच थोडंच पुढे गेल्यावरती घाटात बैलगाड्या सुद्धा दिसायला लागलेल्या. सासवडला तर जाऊन पोहोचलो आणि गेल्या गेल्या घातली गाडी अस्मिता वडेवाल्याकडे. मग काय वडापाव खात खात आम्ही निघलो पुढं वीरच्या दिशेने. मंदिरापासून 13 किलोमीटर अगदी दूर असतानाच आम्हाला 1.5 तासाचं जाम लागलं होतं. हां, वीरच्या यात्रेला जायचा प्लॅन 3दा बनून 3दा कॅन्सल केला होता. मग आता फायनली जायचं ठरवलेलं. अगदीच थोडा वेळ मंदिराच्या परिसरात जाऊन पोहोचलो आणि तिकडे गेल्या गेल्या भेटले गणेश शेठचे पाहुणे. आतमध्ये रेवड्यावरती कुस्ती लागली. अगदीच थोडंच पुढे गेल्यावरती आम्हाला एक काका भेटले. ते बोलत होते लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो पण करा. असे रस्त्यात कुठं मला फ्लॅन भेटले गेले भारी वाटतं. मग तिथनं पुढे आम्ही निघलो मंदिराकडे जाण्यासाठी. मंदिराच्या परिसरात गेलो आणि चप्पल कुणी चोराव नाही म्हणून एक इकडे एक तिकडे काढायला टाकायचा प्लॅन केला आणि निघलो दर्शन करण्यासाठी. यात्रेला तर खूप गर्दी होती. थांबायला सगळं जागा नव्हती. मंदिराच्या सुरुवातीला आम्ही गुलाल उधळला आणि आम्ही निघलो आतमध्ये जाण्यासाठी. विठ्ठल मांच्या एजन्सीनाचे 100 रुपये, बापूसाहेब तोराडे एजन्सीनाचे 200 रुपये. भक्तांनी तर इतकी गर्दी केली होती की मंदिराच्या परिसरात थांबायला सुद्धा जागा नव्हती. मग अगदी तिथून आम्ही लवकर निघायचं ठरवलं. आता गाण्यांचे हरवलेले आहेत आता. तुला बघायला लागेल. अगदीच थोड्या वेळात आम्ही सर्व लाल लाल झालो होतो गुलालाने. मग तिकडून आली एक पालखी. पालखीचं आम्ही दर्शन करायचं ठरवलं. बस 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 बस. पुढे एक्झिट आहे का इकडून? तिकडून आम्ही जायचं ठरवलं गाडीकडे. सर्वप्रथम तर आम्ही पहिली आमची चप्पल आणि तिकडून निघलो आम्ही गाडीकडे जाण्यासाठी. का आता करायचं होतं आम्हाला ड्रोन फ्लाय. मित्रांनो, तर आता आम्ही आलेलो आहे दर्शन घेऊन आणि जाताना आम्ही घेतलेली आहे आता भेळ खायला. भेळ खायंगे. खरेदी करा 20 रुपयामध्ये. जरा फक्त 20 रुपये, 20 रुपये, 20 रुपये, 20 रुपये, 20 रुपये. चालू ना आधी. वेळ आहे, वेळ. मी ठरवलेलं ड्रोनची पार्टी भेळेमध्ये मिटवून टाकावा, पण गणेश शेट कुठं ऐकणार होते. इन्शुरन्स असेल की त्याचा? लाल लाल व्हायला लागले. लाल लाल व्हायला लागले रे. मी काढू का? मी करू का स्टार्टिंग? न्यू कट्रोल कर ना. आता घेताना लँड करताना घ्या. पोलिसाची गाडी पाहिल्याच्या नंतर 2 मिनिटात असं वाटलेलं नको उडवा. मग काय नंतर बोललो गणपती बाप्पा मोरया आणि उडवून टाकलं ड्रोन. लेफ्टनंट जवान अविनाशच्या हातात आम्ही ड्रोनची कमान दिली आणि आम्ही लागलो सेल्फी काढण्यासाठी. थ्रेक्स ना त्याला थ्रेक्स करतो. झूम कर त्याला. थ्रेक्स मंदिर का? हा झूम कर. हा मंदिर झूम कर. हा आता कर व्हिडिओ कर. फिरव इथं. हे झाल्याच्या नंतर अपर शॉट तुम्ही आता चेक करू शकतात. सर्वकडचे व्हिडिओ काढून झाल्याच्या नंतर कळालं की ड्रोन तर लँड करायचे खूप अवघड आहे. पहिल्यांदा केलं आवेभाईने ट्राय.
हाय लेवलला घेतलं आणि परत ड्रोनच्या खाली हात लावला, ड्रोनवरती गेलं. परत मी आलो, मी पण ट्राय केलं, पण हे तर काही जमलं नाही. ज्या ठिकाणावरून फ्लाय केलं तर त्या ठिकाणी लँड करायला ठरवलं गाडीवरती, तिकडं पण नव्हतं होत. मग काय करायचं, फायनली कंट्रोल घेतले मी माझ्या हातात, हाय लेवलला आणलं आणि परत ड्रोन परत वरती जायला लागलं, कारण तर खालचं बटन दाबताच येत नव्हतं. मग काय आवीनेच फायनली लँड करायचं ठरवलं आणि आवीच्या हातात फायनली आलं ड्रोन. मित्रांनो ओळखलं का नाही, हमको कहते सुपरमॅन. अरे पाणीच नाही लागला पण यो. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही गेलो होतो वीरला आणि तिकडं आम्हाला चष्मे पसंत आले. किती रुपयाची जोडे रे? 50चे 4. लय स्वस्त आहेत. पण कसं काय साला इकडं कोणी बघितलं तर आम्ही पेंटिंगचे चष्मे घेतलेले. मग काय गणेश शेट्टी फायनल त्या चष्म्यावरती गाडी चालवायला ठरवलं. पुढचे लोक हँग होत होते, काय लावून आला ह्या. आता काही सनसेटचे शॉट घेतले होते, ते पण एन्जॉय करा. बारी करे. हे आहे आज आमचा ड्रोन पायलट आणि मी फक्त टेक ऑफ केलेलं आहे. आज भाऊने अख्खा ड्रोन उडवण्याची जोखीम अख्खी नावावरती घेतलेली. आणि मागं आहे त्याचा भाऊ राज. ए राज, से टू हाय. आणि तिकडे आहे गाण्या, जो बसून आलाय गाडीत. गाण्या मागून गाडी आली. इकडचं सर्व उरकलं आणि आम्ही निघलो काळे फार्मला जाण्यासाठी. शेटची त्याच्यानंतर ड्रोनची माहिती ना भाऊनी पार्टी. आवी टाटा टाटा. असं झालं आमच्या दिवसाचं शेवट. माझे अनेक वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटू परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.